अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 16. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात लव्ह मॅटर आहे. अवी हसत बोलला. काय लव्ह मॅटर? कोण आहे ती लक्की गर्ल? रेवाने एक्सायटेड होऊन विचारलं. तुझी फ्रेंड अन्या. त्याच्या तोंडून अन्याचं नाव ऐकून रेवा आनंदाने नाचू लागली. त्यावेळी तिथे कोणी नव्हतं, नाहीतर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं असतं. रेवा, अगं चल ना गं क्लासमध्ये. तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज आला आणि या दोघांच्या चेहऱ्यावर 12 वाजले. तर आतापासून पुढे. हो 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 आलेच, रेवा दचकत बोलली, कारण अन्य त्या दोघांच्या मागे उभी होती. नसीब त्यावेळी अवीने आपला फेस कव्हर केलेला होता. बाय, तुम्ही लवकर या, मी तुमच्यासाठी जागा धरून ठेवते. रेवा डोळे मिचकावत अवीला बोलली व पडतच अन्याजवळ गेली व दोघी मिळून क्लासमध्ये गेल्या. हुस्स, एक खूप मोठं काम झालं, अवी स्वतःशीच बोलला व तो त्याच्या जागेवरून उठला आणि प्रिन्सिपलांच्या केबिनमध्ये गेला. त्याने त्यांना सगळं काही व्यवस्थितपणे समजवून सांगितले. तेव्हा त्यांनी थोड्या आधी वेळे घेतले, पण नंतर अवीला ॲडमिशन दिलं व ते त्याला सोडायला त्याच्यासोबत क्लासरूममध्ये निघाले. पहिलं लेक्चर संपलं आणि सर बाहेर गेले तसे अन्या व रेवा क्लासरूममध्ये आल्या. आज त्यांना त्यांचा फर्स्ट बेंच मिळाला नाही, म्हणून त्या दोघी लास्ट बेंचवर बसल्या. रेवाच्या कपाळाला हात लावत अन्याने विचारलं की तू ठीक तर आहेस ना? आज असं अचानक का विचारत आहेस? रेवाने न समजून विचारलं. अगं काही नाही, आज तू मला थोडी वेगळी वाटत आहेस. म्हणजे बघ ना, तू कधीच कुणावर किंवा कोणत्याही मुलासोबत बोलत नव्हतीस. तू आपला ग्रुप सोडला तर त्या दुसऱ्या मुलींसोबतही एवढे बोलत नाहीस. पण मघाशी तू त्या अनोळखी मुलासोबत केवढी हसून हसून बोलत होतीस, म्हणून मी बोलले. अन्याने न राहून विचारले. हो, मुलगा ना तो? तर आपल्या ओळखीचाच आहे. रेवा बोलतच होती तेवढ्यात तिथे सर आणि त्यांच्यासोबत प्रिन्सिपल आणि तो मगाशीचा मुलगा आला. गुड मॉर्निंग सर. त्यांना आलेलं पाहून सगळेजण उठून उभे राहिले व एका सुरात बोलले, गुड मॉर्निंग ऑल. प्लीज सिट डाऊन, प्रिन्सिपल सर बोलले. तसे सगळी मुले खाली बसली. पण त्या नवीन मुलाला पाहून सगळेजण आपापसात कुजबूज करू लागले. स्टुडंट्स कीप सायलेंट. प्रिन्सिपलांचा आवाज आला तसे सगळेजण शांत बसले. सो स्टुडंट्स, मिस्टर अविना. प्रिन्सिपल बोलतच होते तेवढ्यात त्यांचा हात अवीने धरला. सॉरी, हे आहेत मिस्टर अवी. आजपासून हे तुमच्या क्लासमध्ये शिकणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का, हे एक खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. पण काही कारणांमुळे यांनी यांचे शिक्षण अर्धवट ठेवलेलं होतं. पण आता यांना यांचं MBAचे लास्ट इयर कंप्लीट करायचे आहे, म्हणूनच यांनी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. आणि हो, एक सांगायचं राहून गेलं. मागच्या महिन्यात यांचा एक खूप मोठा अपघात झालेला व यांच्या चेहऱ्यावर जब्बर मार बसलेला. त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर सर्जरीचे व्रण आहेत, म्हणून हे नेहमी आपला चेहरा कव्हर करतात. प्रिन्सिपल बोलले आणि सर्वांना अवीची ओळख करून दिली व त्याला बेस्ट लक म्हणून ते निघून गेले. सरांनी त्याला बसायला सांगितलं. तेव्हा त्याने कुठे जागा आहे का हे पाहिलं, तर रेवाने हळूच त्याला हात केला. तो गालात हसला व त्या दोघींच्या जवळ जाऊन बसला. रेवा, तू यांना इथे कशाला बोलवलं? बघ, सगळेजण आपल्याकडेच बघत आहेत, अन्या बोलली व रेवाने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. मी तर हिचा डोळा चुकवून त्यांना बोलावलं होतं, मग हिला कसं काय समजलं? रेवा विचार करतच होती. हाय, तसे आपली आत्ताच ओळख झाली आहे, पण मी इथे नवीन आहे आणि मला इथे कोणी फ्रेंड्स नाही आहेत. सो फ्रेंड्स. अवी अन्या व रेवाकडे हात करून बोलला. फ्रेंड्स. रेवा त्यांच्या हातावर हात देऊन बोलली.
आणि तिने अन्याकडे पाहिलं तर ती त्या दोघांकडे बघून विचार करत होती. अन्या, अगं कसला विचार करतेस? रेवाने तिला हळूच विचारलं. बाबा, त्यांना जर समजलं तर ते पुन्हा माझं कॉलेजच बंद करतील. आधीच दीदीच्या त्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी माझं कॉलेज बंद केलेलं, म्हणून मला भीती वाटत आहे अवीसोबत मैत्री करायला. अन्याचं मन चलबिचल होत होता. मिस अन्या, माझे सगळेच मित्रमैत्रिणी म्हणतात की मी माझी मैत्री खूप चांगल्या प्रकारे निभवतो. सो फ्रेंड्स. अन्याला गोंधळलेलं पाहून अवी बोलला. फ्रेंड्स. त्याचं बोलणं ऐकून अन्याने तिच्याही नकळत आपला हात त्या दोघांच्या हातावर ठेवला व बोलली. तेवढ्यात सरांनी लेक्चर सुरू केलं आणि अन्या ते ऐकण्यात व्यस्त होती. अवी व रेवाने आपले फोन नंबर एक्सचेंज करण्यात व्यस्त होते. तेव्हा तिने आठवणींना त्याला नंबरसुद्धा दिला. लेक्चर संपलं आणि अन्याने सहजच त्या दोघांकडे पाहिले तर ते दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते. अन्याला आज खूप एकटे एकटे वाटत होतं, म्हणून तिने कधी नव्हे ते आज क्लासमध्ये आपला फोन बाहेर काढला. ती अपडेट्स चेक करत होती. तेव्हा तिच्या व्हॉट्सअपवर एका अननोन नंबरवरून हाय असा मेसेज आलेला. शिवाय एक हार्ट, बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर हार्ट या नावाचा नवीन व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा दिसत होता. अन्याने सहज त्या ग्रुपवर क्लिक केलं आणि त्यामधील मेंबर लिस्ट पाहिली तर त्यामध्ये फक्त ती, रेवा व आणखीन एक नंबर होता. आणि आश्चर्य म्हणजे तो हाच नंबर होता ज्यावरून आता तिला मेसेज आला होता. तिने एकदा कन्फर्म केलं की ते दोन्हीही नंबर एकच आहेत का, तर ते दोन्ही सेम नंबर होते. रेवा, हा नंबर कोणाचा आहे? अन्याने रेवाला हळूच विचारलं. अगं, हा ना अवीचा नंबर आहे. मीच त्याला तुझा नंबर दिला आहे. रेवा नॉर्मल टोनमध्ये बोलली. काय, तू त्यांना माझा नंबर का म्हणून दिलास? असं अनोळख्या व्यक्तीला माझा नंबर देताना तू मला साधं विचारलंसुद्धा नाहीस. अन्या हळू आवाजात बोलली. पण तिच्या बोलण्याच्या टोनवरून रेवाला समजून गेला की अन्या तिच्यावर रागवली आहे. थोडंच आहे की आता जस्ट आपली मैत्री झाली आहे ना, मग तू त्याला अनोळखी कसं काय म्हणू शकतेस? रेवा तिला समजावत बोलली. पण अन्या तिचं काहीच ऐकून न घेता डायरेक्ट क्लासरूममधून बाहेर गेली. हिला काय झालं? ही अशी का डायरेक्ट बाहेर निघून गेली? बाहेर जाताना पाहून अवीने रेवाला विचारले. मी तिला न विचारता तुम्हाला तिचा नंबर दिला म्हणून ती थोडी नाराज झाली आहे. यात तिची काही चुकी नाही, कारण तिच्या घरामधलं वातावरण थोडं स्ट्रिक्ट आहे आणि त्यामुळे ती अशी वागत आहे. रेवा अवीला बोलली. आय नो व्हेरी वेल, बट डोंट वरी. इथून पुढे तिच्या घरचे तिच्यावर कुठलीच बंधनं लादणार नाहीत याची मी खास काळजी घेतली आहे आणि यापुढे तिचे बाबा सुद्धा तिच्यासोबत व्यवस्थित वागतील. यापुढे ती कधीही दुखी होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतली आहे. अवी बोलला आणि रेवाने त्याच्याकडे चमकून पाहिले. म्हणजे तुम्ही नक्की काय केले? तुम्ही तिच्या बाबांना धमकी तर दिली नाही ना? मी मूव्हीमध्ये पाहिले आहे, हिरोईनला जर तिच्या घरचे त्रास देत असतील तर तो तिच्या घरच्यांना धमकी देतो आणि ते तिच्याशी व्यवस्थित वागतात. रेवा एक्सायटेड होऊन बोलली. तसं तिचं बोलणं ऐकून अवी मोठमोठ्याने हसू लागला आणि त्याच्या आवाजाने सगळेजण मागे वळून त्या दोघांकडे पाहू लागले. सगळे त्याच्याकडे पाहत आहेत हे पाहून अवी शांत झाला व तिला त्याचे आजोबा व अन्याचे बाबांच्या भेटीबद्दल सांगू लागला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.